न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण महाटेट एक्झामचा पेपर क्रमांक 3 मधला पार्ट 2 आपण आज बघणार आहोत. यामध्ये प्रश्न क्रमांक 51 ते 100पर्यंत राहणार आहेत. त्याचबरोबर आपण या व्हिडिओची सिरीज धावता आढावा म्हणून सुरू केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संदर्भात जे काही त्यांचे डाऊट्स आहेत ते क्लिअर व्हायला पाहिजेत, याकरता आपण हा धावता आढावा घेत आहोत. तर चला, क्वेश्चन नंबर 51, अंडर एस्टिमेटेड पासून खालील शब्दापैकी कोणते शब्द तयार केले जाऊ शकत नाही? तर ॲन्सर नंबर सी, अर्थ हा शब्द तयार केला जाऊ शकत नाही. क्वेश्चन नंबर 52, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. तर सर्वात मोठा अपूर्णांक आहे 759/894. क्वेश्चन नंबर 53, स्वामा ही वाहिकाची सासू आहे जी दिशांची आई आहे. रवीश हा रोनितचा वडील आहे जो दिशांतचा एकुलता मुलगा आहे. स्वामा आणि दिशांत यांचे नाते काय? नातेसंबंधावर आहे. डायरेक्टली ॲन्सर आपण बघणार आहोत. ॲन्सर नंबर डी, आजी. क्वेश्चन नंबर 54, निर्देश खाली दिलेल्या प्रश्न वर्णमालिकेवर आधारित आहेत. या प्रत्येक मालिकेत काही अक्षरे गहाळ आहेत. योग्य पर्याय निवडा. 5 पेक्षा अधिक अक्षरे गहाळ असल्यास मालिकेतील शेवटचे 5 अक्षरं निवडा. ABTX XY B. तर याच्यामध्ये डायरेक्टली आपण ॲन्सर बघणार आहोत. ॲन्सर नंबर सी, XYTAB. तर सी जर म्हटलं AB, नंतर येणार आहे XY, नंतर येणार आहे TA नंतर येणार आहे TAT, XY नंतर काय येणार आहे? तर AB येणार आहे. तर आपलं ॲन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 55, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? गावाचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी अर्ज केला. गावाचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी अर्ज केला. गावाचे पुनर्वसन करण्यामध्ये त्यांनी अर्ज केला. गावाचे पुनर्वसन करण्याद्वारे त्यांनी अर्ज केला. तर यातील ॲन्सर नंबर ए आहे, गावाचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी अर्ज केला. क्वेश्चन नंबर 56, दिलेल्या प्रतिसादापैकी खालील शब्दांचा अर्थपूर्ण क्रम कोणता असेल? डॉक्टर, ताप, औषध, मेडिकल शॉप. तर आपल्याला व्यवस्थितरित्या अर्थपूर्ण लावायचा आहे. प्रथमतः ताप येणार, नंतर मग डॉक्टर, नंतर मेडिकल शॉप आणि नंतर औषध. तर आपण पाहूयात ताप, डॉक्टर, मेडिकल शॉप, औषध. ॲन्सर नंबर बी. क्वेश्चन नंबर 57, 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 84 आणि 21 आहे. जर 2 संख्यांचे गुणोत्तर एकास 4 असेल तर मोठी संख्या कोणती? तर ॲन्सर नंबर डी, 84. क्वेश्चन नंबर 58, खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्दसंख्या निवडा. संकेत, वाहतूक, ट्रॅफिक. तर ॲन्सर नंबर डी, ब्रेक, सा. क्वेश्चन नंबर 59, दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. ॲन्सर नंबर ए, IJNR. क्वेश्चन नंबर 60, सूचना, खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्दसंख्या निवडा. तर 75, 84, 53, 62, 46, 73. ॲन्सर नंबर बी, 24, 51. क्वेश्चन नंबर 61, दिलेल्या चारांपैकी वेगळी असंबंध दर्शवणारी आकृती शोधा. ॲन्सर नंबर ए ही वेगळी आकृती आहे. क्वेश्चन नंबर 62, एका स्त्रीकडे बोट दाखवून एक पुरुष म्हणतो, ती माझ्या भावाच्या बहिणीच्या वडिलांची मुलगी आहे. मग फोटोतल्या त्या स्त्रीचे पुरुषासोबत नाते काय? ॲन्सर नंबर डी, बहीण. क्वेश्चन नंबर 63, 16 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या आयताच्या कर्णरेषेची लांबी सेमीमध्ये काढा. ॲन्सर नंबर डी, 17.89. क्वेश्चन नंबर 64, प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत. ज्याच्या खाली ABCD असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. जर एखाद्याला दंड होईल तर त्याला त्याची लाज वाटेल. तर ॲन्सर पाहू आपण डायरेक्टली. ॲन्सर नंबर ए आणि सी.
तर याच्यामध्ये जे होकारार्थी किंवा निगेटिव्ह ॲन्सर्स असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत. एखाद्याला दंड झाला आणि डी त्याला लाज वाटली नाही. क्वेश्चन नंबर 65 √1² प्लस ब्रॅकेट इन 9² प्लस 18 16 तर ॲन्सर नंबर बी 2.5. क्वेश्चन नंबर 66 अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली PQRS आणि T ही 5 वाक्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खाली प्रश्नांची उत्तरे द्या. पण डायरेक्टली जे काही प्रश्न आहेत ते वाचून घेणार आणि डायरेक्ट ॲन्सर बघणार आणि तुम्ही हे पूर्ण वाचून आणि त्याच्यामध्ये सिक्वेन्स लावून तुम्ही त्याचे उत्तर शोधू शकता. पशुपेक्षा लहान प्राणी बरा असे म्हणत शिकारी कुत्र्याची ही धावपळ पाहून शेळीचा कळप त्याचा उपहास करतो. एके दिवशी एक मोठा आणि शक्तिशाली शिकारी कुत्रा एका सश्याच्या मागे धावत होता. लांबवर पळाल्यानंतर कंटाळून शिकारी कुत्रा शिकार शोधून देतो. आमच्यातला तो फरक आहे. त्याला शिकारी कुत्रा उत्तर देतो, ससा आपल्या जीवासाठी धावत होता आणि मी फक्त खाण्यासाठी धावत होतो. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य तिसरे असेल? ॲन्सर नंबर डायरेक्ट आपण पाहूयात. पी नंबरचं जे आहे ते 3 नंबरचं वाक्य आहे. क्वेश्चन नंबर 67 खालील प्रश्नात एक आकृतिबंध दाखवला आहे आणि तो कळीची आकृती म्हणून नोंदवला आहे. कागदाच्या मागच्या बाजूने बघितल्यास मूळची कळीची आकृती अचूकपणे कशी दिसेल ते तुम्हाला ठरवायचे आहे. तर मुख्य आकृती आहे आणि उत्तरासाठी पर्याय आकृती आहे. ॲन्सर नंबर सी म्हणजेच आपल्याला जे काही प्रतिमेतल्या किंवा आरशातल्या आकृत्या आहेत त्या आपल्याला पाहायचं आहे. क्वेश्चन नंबर 68 हरकत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ॲन्सर नंबर बी अडथळा. क्वेश्चन नंबर 69 निरंतर प्रक्रियेची व्याख्या खालीलप्रमाणे आहे. ॲन्सर नंबर डी घरी सर्व ठिकाणी आणि प्रत्येक वेळी चालू असणारी प्रक्रिया. क्वेश्चन नंबर 70 खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1-2 दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा. 1. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने अलीकडे एका आठवड्यापूर्वी जाहीर केलेल्या या किमतीतील पेट्रोलियम उत्पादनाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तेल उत्पादक देशांनी मागील 1 महिन्यापासून कच्च्या तेलाचे उत्पादन 10% वाढवले आहे. ॲन्सर पाहूयात आपण डायरेक्ट. ॲन्सर नंबर डी विधान 1 आणि 2 दोन्ही सामान्य कारणाचे परिणाम आहेत. क्वेश्चन नंबर 71 13 फेब्रुवारी 2011 ते 30 मार्च 2011 मधील एकूण दिवसांची संख्या काय आहे? एकूण दिवस सांगितल्यात आपल्याला काढायचे. तर ॲन्सर नंबर बी 46 दिवस. क्वेश्चन नंबर 72 मानकांच्या बाबतीत शिक्षकांची जबाबदारी आहे. ॲन्सर नंबर बी मुलांना स्वतःचा वैयक्तिक आणि सामूहिकपणे मानदंड निश्चित करण्यासाठी मदत करणे. क्वेश्चन नंबर 73 आउट ऑफ द गिवन 4 words only one is not spelled correctly. Find the word that is not correctly spelled. Answer number A commit. Question number 74 856 multiplied by 789 multiplied by 1053 च्या एकक स्थानचा अंक. ॲन्सर नंबर बी 2. क्वेश्चन नंबर 75 दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. तर याच्यामध्ये आपल्याला श्रेणी पूर्ण करायची आहे तर ॲन्सर नंबर त्याच्यामधला ए आहे. क्वेश्चन नंबर 76 अध्ययन अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे. ॲन्सर नंबर सी डिस्लेक्सिया वाचन अक्षमता. क्वेश्चन नंबर 77 दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. आता श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती ॲन्सर नंबर सी मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 78 इंग्लिशचा क्वेश्चन आहे. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्ब शोधायचा आहे. द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म. ॲन्सर नंबर बी यू शूड वेक अप अँड स्टार्ट वर्किंग अर्ली इफ यू वॉन्ट टू सक्सीड. क्वेश्चन नंबर 79 निर्देश दिलेल्या अंक मालिकेतील चुकीची संख्या शोधा. ॲन्सर नंबर आपण 4, 5, 9, 20, 34, 59, 95. ॲन्सर नंबर डी 20. क्वेश्चन नंबर 80 y² + 7y
प्लस 12 हे वर्गसमीकरणे आहेत. याची मुळे आपल्याला शोधायची आहेत. तर मुळे जर म्हटलं तर ॲन्सर नंबर बी 4 वजा 4 वजा 7 म्हणजे वजा 4 वजा 7 जर केलं तर अधिक होणार आहे, अधिक 7 होणार आहे आणि 4 त्रिक 12 होणार आहे. क्वेश्चन नंबर 81 कॅटाटॉनिक स्टुपर आणि ऑयनिक रिगार्डिंग हे याचे प्रकार आहेत. ॲन्सर नंबर ए मनोकारक लक्षण. क्वेश्चन नंबर 82 सूचना खालील प्रश्नात एक उघडलेला फासा दाखवलेला आहे. उत्तराच्या पर्यायापैकी कोणता पर्याय या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला येईल? तर माझ्या अंदाजाने चौकोन यायला पाहिजे. ॲन्सर नंबर 1 चौकोन. क्वेश्चन नंबर 83 डायरेक्शन्स दिलेले आहेत. अ सेंटेन्स विथ ॲन अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. अँड क्वेश्चन आहे ए गस्ट ऑफ एअर ब्ल्यू आउट द कॅन्डल. ॲन्सर नंबर ए एक्सटिंग्विश्ड. क्वेश्चन नंबर 84 एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर सर्टिफाय हा शब्द BURGIVEX असा कुटबद्ध केला जात असेल तर ॲडजेसेंट हा शब्द त्या भाषेत कसा कुटबद्ध केला जाईल? आता सीच्या अगोदरचं घेतलेलं आहे, बी घेतलेलं आहे, आता ईच्या नंतर काय यू आलेला आहे. तर आपल्याला जी ABCD आहे ते मांडायची आहे आणि त्याच्यानुसार हे ॲन्सर शोधायचं आहे. तर ॲन्सर आपण GMVXZQWZ. क्वेश्चन नंबर 85 याच्यामध्ये मी प्रश्न तुम्हाला वाचून देतो पूर्ण आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडवायचं आहे. 6 मुले आहेत. ABCDE आणि F हे रांग 1 मध्ये उत्तर दिशेकडे बघत बसलेले आहेत आणि 6 मुली PQRST आणि U रांग 2 मध्ये दक्षिण दिशेकडे बघत बसलेल्या आहेत. रांग 1 मधील प्रत्येक व्यक्ती रांग 2 मधल्या एक व्यक्तीच्या अगदी समोर बसली आहे. टी हा डीच्या विरुद्ध बसलेला आहे जो कुठल्याही अंतिम टोकावर बसलेला नाही. पी ही टीच्या तात्काळ डावीकडे आहे. ई ही कोणत्याही टोकाला बसलेली नाही तसेच डीच्या बाजूलाही बसलेली नाही. यू ही सीच्या समोर बसलेली आहे जो एफच्या डावीकडून दुसरा आहे. बरोबर 3 व्यक्ती पी आणि यूच्या मध्ये बसलेले आहेत. क्यू किंवा आर हे दोन्हीही यूचे शेजारी नाहीत. एस ही क्यूच्या समीप बसलेली नाही. बी हा एच्या डावीकडे आहे. एसच्या संदर्भात पीची स्थिती काय असेल? डायरेक्टली ॲन्सर आपण पाहूयात. यापैकी कोणतेही नाही. अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे सोडवायला लेंदी आहे तर त्याचा जास्तीत जास्त सराव विद्यार्थ्यांनी करावा. क्वेश्चन नंबर 86 विरलीकृत वाईनमध्ये फक्त 8 लिटर वाईन आहे आणि उर्वरित पाणी आहे. 30% केंद्रीकरण असलेले नवीन मिक्सचर अँड एलिगेशनचा हा प्रश्न आहे. टाकून तयार केले जावे. सुरुवातीला मिश्रणामध्ये 32 लिटर पाणी असल्यास किती लिटर मिश्रणाच्या जागी शुद्ध वाईन मिसळले जाईल? ॲन्सर नंबर बी 5. जर आंब्याला द्राक्ष म्हटले, द्राक्षांना सफरचंद म्हटले, सफरचंदाला केळे म्हटले, केळ्याला संत्रे म्हटले आणि संत्र्याला कलिंगड म्हटले तर खालीलपैकी कोणते फळ लाल रंगाचे असते? तर लाल रंगाचं फळ कोणतं आहे? सफरचंद. म्हणजेच ॲन्सर नंबर सी केळे. क्वेश्चन नंबर 88 खालीलपैकी कोणता नैसर्गिक चुंबक आहे? ॲन्सर नंबर ए लोडस्टोन. क्वेश्चन नंबर 89 खालीलपैकी कोणते अरण्य जलरंजित क्षेत्रामध्ये विकसित झालेले आहे? ॲन्सर नंबर डी मॅनग्रोव्ह. क्वेश्चन नंबर 90 दिलेल्या आकृत्यामधील गहाळ संख्या शोधा. तर या आकृत्यामधील गहाळ संख्या आपल्याला शोधायची आहे. तर ॲन्सर नंबर ए 8. क्वेश्चन नंबर 91 हे तर आपण वाचलेलंच आहे आणि याच्यातला डायरेक्ट जो काही क्वेश्चन आहे तो याच्यासमोर कोण बसलेला आहे? ॲन्सर नंबर सी ई. क्वेश्चन नंबर 92 राम ए बिंदूपासून सुरुवात करून उत्तरेला 6 किलोमीटर चालत जातो, मग डावीकडे वळतो आणि 8 किलोमीटर चालतो, मग तो डावीकडे वळतो आणि 12 किलोमीटर चालून डी बिंदूपर्यंत जातो. तर रामचे तोंड कुठल्या दिशेला आहे? ॲन्सर नंबर बी दक्षिण दिशेला. क्वेश्चन नंबर 93 भारताची घटना तयार करण्यासाठी असलेली विधानसभा यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. ॲन्सर नंबर डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. क्वेश्चन नंबर 94
खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने आणि 1 आणि 2 दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानामधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा. 1. एक्सला मिळणाऱ्या ग्रेडमध्ये सतत घसरण होत आहे. वायला मिळणाऱ्या ग्रेडमध्ये सतत घसरण होत आहे. ॲन्सर नंबर पाहू आपण डायरेक्टली. विधान 1 आणि 2 दोन्ही स्वतंत्र कारणाचे परिणाम आहेत. क्वेश्चन नंबर 95. खालील प्रश्नात एकाच भाषेच्या 4 अवस्था दर्शविल्या आहेत. प्रश्नात विचारलेल्या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला कोणते चिन्ह असेल? ॲन्सर नंबर डी म्हणजेच ट्रँगल. क्वेश्चन नंबर 96. मुलांच्या सामाजिकरण प्रक्रियेचा थेट परिणाम म्हणजे? ॲन्सर नंबर ए सामाजिक विकास. क्वेश्चन नंबर 97. विजेच्या चुंबकीय प्रभावाचा शोध यांनी लावला? ॲन्सर नंबर बी ऑरस्टेड. क्वेश्चन नंबर 98. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. ॲन्सर नंबर ए श्री गणेशा. क्वेश्चन नंबर 99. खालीलपैकी कोणते ऊर्जेचे स्रोत नाही? ॲन्सर नंबर डी पेन्सिल. तर कोणकोणत्यात हवा आहे, सूर्य आहे, रसायन आहे. क्वेश्चन नंबर 100. A sentence with an underlined idiomatic expression is given. What is the meaning of the idiomatic expression pay through the nose in the sentence given below? If you drive into the city, you have to pay through the nose for parking. Answer number A to pay too much money for something. तर आपण पार्ट 2 मध्ये पेपर नंबर 3 पार्ट 2 मध्ये 51 ते 100 पर्यंत प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहे. त्याचा दाता आढावा बघितलेला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद.